नमस्कार, प्रियांका फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज जेवणासाठी मी काय बनवणार आहे ते बघूया. सगळीकडे छान थंडी पडली आहे आणि थंडीत मेथीची भाजी पण छान चवीला मिळते आणि बाजारात पण छान मेथीची भाजी यायला लागली आहे. म्हणून मी पण खास बाजारातून मेथीची भाजी घेऊन आली आहे. मी आधीच हिला निवडून स्वच्छ करून ठेवलं होतं आणि आता मी हिला धुवून घेते. भाजीला खूप माती असते, त्यामुळे मी 10 ते 15 मिनिटासाठी तरी भाजी पाण्यामध्ये भिजवत ठेवणार आहे. त्यामुळे माती खाली बसते आणि भाजी पण स्वच्छ करायला सोपं होतं. त्याचबरोबर मी छान कारली पण आणली होती. खरं तर आमच्या घरात कारलं हे कमीच खाल्लं जातं, पण तरी पण खायला पौष्टिक असतं म्हणून मी खास करून हे घेऊनच येते. आता मी हिला भिजत ठेवते, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. सगळ्यात आधी तर मी भात लावून घेणार आहे, कारण भाजीची तयारी होईपर्यंत भात पण तयार होईल. मी इथे इंद्रायणी भात घेतला आहे आणि आता मी त्याला चांगलं 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेते. इंद्रायणी भात पण बऱ्याचदा खूप चिकट होतो, म्हणून मी काय करते, भात शिजवताना नेहमीपेक्षा कमीच पाणी घेते. कारण इंद्रायणी तांदूळ लवकर शिजतात, त्यामुळे ते चांगले शिजतात पण आणि भात चिकट पण होत नाही. आता मी इथे पीठ मळायला घेतलंय. भाजी तयार होईपर्यंत भात पण तयार होईल आणि पिठाला पण चांगला रेस्ट टाइम मिळेल. मी इथे 2 कप पीठ घेतलंय. 2 कप पिठामध्ये 7 ते 8 चपात्या मीडियम साईजच्या सहज होतात. आता मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आता मी हे पीठ चांगलं मळून घेणार आहे. हे बघा, पीठ पण आता मी हे चांगलं मळून घेतलंय आणि आता मी ह्याला थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा हे चांगलं पीठ एकजीव करून घेते आणि आता मी ह्याला झाकणी झाकून भाजी तयार होईपर्यंत रेस्ट करायला ठेवते. आता सगळ्यात आधी तर मी भाजी धुवून घेणार आहे. हे बघा, अशी वरची मी आता ही भाजी काढून घेते. त्यामुळे जी माती जी असते ती माती सगळी खाली राहते आणि भाजी धुवायला पण सोपं होतं. बऱ्याच वेळेला काय होतं ना, भाजी जर नीट धुतली नाही किंवा त्याच्यामध्ये जर माती राहिली, भाजीमध्ये खूप अशी कचकच लागते. त्यामुळे भाजीतली माती पूर्णपणे निघून जाईपर्यंत मी भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे. आता ही कारली पण मी चांगली स्वच्छ धुवून घेते. कारण ना, मी कारल्याची सालं न काढताच वापरते, त्यामुळे मी कारलं स्वच्छ धुवून घेणार आहे. मी मेथीची पातळ भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी आता ही भाजी बारीक चिरून घेते. चला, आता सगळी माझी मेथी बारीक चिरून झाली आहे आणि आता मी कारल्याची पण तयारी करते. कारल्याचे पण मी इथे बारीक स्लाइस करून घेणार आहे. तुम्हाला जमेल तितके बारीक तुम्ही इथे स्लाइस करा. हे बघा, अशा पद्धतीने मी आता हे बारीक स्लाइस करून घेते. कारल्याची बारीक कापं केल्यामुळे ते फ्राय पण लवकर होतात आणि वेळ पण कमी लागतो. आता मी कारल्याला मीठ लावून चांगलं चोळून बाजूला ठेवणार आहे, म्हणजे कारल्याला चांगलं पाणी सुटेल आणि कारल्याचा कडवटपणा पण कमी होईल. कारल्याला पण चांगली 10 ते 15 मिनिटं झाली आहेत आणि आता मी कारल्याला पण चांगलं धुवून घेते. 2 ते 3 पाण्यामध्ये मी चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे याचा कडवटपणा कमी होतो आणि चांगलं आता मी घट्ट पिळून ह्या कारल्याला आता मी बाजूला ठेवणार आहे. खरं तर ह्याच्यामध्ये आता मीठ टाकायची गरज नाहीये, कारण मी जर टाकतानाच बऱ्यापैकी मीठ टाकलं होतं. जर वाटलं तर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता. आता मी सगळ्यात आधी भाजीसाठी शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे मी हलकासा रंग बदलेपर्यंतच भाजून घेणार आहे आणि आता मी त्याची सगळी टलफरं काढून घेते, त्यामुळे भाजीचा रंग चांगला येतो. वाटण्यासाठी मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसणाची खूप चांगली चव येते ह्या भाजीला, त्यामुळे लसूण मी थोडासा जास्तच घेतला आहे. चवीपुरत्या मिरच्या घेतल्यात आणि 1.5 टेबलस्पून जिरं घेतलंय आणि आता ह्याला मी जाडसर वाटून घेणार आहे. शेंगदाणे पण बारीक करून घेणार आहे. सुरुवातीला मी असे सुके बारीक केले आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट तयार केली. आता मी भाजी बनवायला घेते. सगळ्यात आधी तर मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये वाटण चांगलं परतून घेतलं आणि आता मेथीची भाजी टाकून भाजी पण चांगली मऊ होईपर्यंत मी परतून घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये ही जे तयार केलेलं जे शेंगदाण्याचं वाटण होतं ते वाटण पण आता मी चांगलं टाकून परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये मी गरजेप्रमाणे पाणी टाकून घेणार आहे, मीठ टाकून घेणार आहे आणि आता ह्याला चांगली उकळी काढून घेते. आता ह्याला मी झाकणी झाकून 5 ते 10 मिनिटासाठी शिजून देते. भाजी पण चांगली शिजत आली आहे. भाजी शिजते तोपर्यंत मी कारली तयार करून घेते. कारल्यासाठी मी इथे एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि तेल पण चांगलं गरम करून घेतलं आणि आता मी कारल्याच्या कापा अशा सगळीकडे पसरून टाकणार आहे आणि 5 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे आणि आता 5 मिनिटांनी मी ह्याला उलटं करून घेते.
सगळ्या कापा अशा उलट्या करून पुन्हा मी 5 मिनिटासाठी तरी पसरून ठेवणार आहे. आणि आता तोपर्यंत मी भाजी शिजली की नाही ते बघते. हे बघा भाजी पण आता तयार आहे. हे बघा कारली पण आता आपली चांगली फ्राय झाली आहेत. आणि आता शेवटी मी यात 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर आणि अर्धा टीस्पून चाट मसाला टाकते. आणि आता चांगलं मिक्स करून घेतलं. आणि आता सगळ्यात शेवटी मी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा हे चांगलं हलवून घेतलं. आणि अशी आता ही कारली पण तयार झाली. आता मी इथे चपात्या तयार करून घेते. चपात्याचं पीठ चांगलं मऊ मळलं की चपात्या पण चांगल्या मऊ होतात. कमीत कमी 5 ते 10 मिनिटाचा रेस्ट टाइम पिठाला नक्की द्या. आज मी घडीच्या चपात्या बनवणार आहे. त्यासाठी मी पिठाचा एक गोळा घेतला. त्याला लाटून सर्व बाजूने तेल लावून त्याची घडी घालून घेतली आणि परत एकदा तेल लावून आणखीन एक त्याची घडी घातली. असा मी त्रिकोण तयार केला. आणि आता मी त्याला असं फिरवून फिरवून त्याची चपाती लाटून घेते. पुन्हा एकदा मी पिठामध्ये ह्याला बुडवून घेतलं आणि परत आता फिरवून फिरून मी त्याची चपाती लाटून घेते. चपाती लाटताना तिला फक्त मध्यभागी न लाटता कडेने पण लाटून घ्या, नाहीतर चपाती बरोबर फुगली जात नाही. आता मी त्याचं सगळं पीठ काढून घेते आणि आता मी हिला तव्यामध्ये टाकलं. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. आणि हे बघा असे हलके हलके चपातीला फोड आले की आता आपण चपाती उलटी करून घेऊया. आणि परत आता हिला आपण फिरवून फिरवून चांगली भाजून घेऊया. तर चपाती पण आपली चांगली फुगली. आता पुन्हा एकदा मी हिला उलटं करून घेते. आणि आता हिला मी थोडंसं तेल लावून घेते. तेल पण पसरून लावा. पुन्हा मी आता हिला पलटी केलं आणि परत आता मी दुसऱ्या बाजूने पण हिला चांगलं पसरून तेल लावून घेतलं. आणि सगळ्या बाजूनी चपाती चांगली भाजून घेतली आणि अशी ही चपाती तयार आहे. आणि आता मी जेवणाचं ताट तयार करते.